हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाकन्धरं गञ्जनेत्रं, सदयवरसं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, सरे चरण संतान, सरे चरण संतान, कृपा दाने बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्याच्या कृपा रे सजतावे तारू, त्याच्या कृपा रे सजतावे तारू, त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, पावन
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी यावर करी मस्तक हे पायावरी यावर करी संतांची यावर करी संतांची यावर करी संतांची मस्तक हे पायावरी पुस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिरजहं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदं काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवया चित्तासी अपुलिया सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदने जगद्भूषण देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा नवे सर्वांच्या पाठाचा अशा प्रकारचा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे क्षेमाची मागणी करतात. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अखिल गोड ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राणसंजीवन परात्पर अकारण करुणावरुणालय भक्त हृदयांकित भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्याचे महावीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे योगीराज श्री सदानंद बाबा महाराज तुंगारेश्वर योगीराज श्री फुलनाथजी महाराज टाकेश्वर मठ यांच्या प्रेरणेने आणि आपल्या परिसरातील सर्व गुणीजन कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी सातकरी माळकरी सेवेकरी विणेकरी आचारी ग्रामस्थ मंडळ बेलपाडा पंचक्रोशी परिसर गावातले सगळे तरुण बांधव सर्व महिला बचत गट सर्व दानशूर दाते या सर्वांच्याच सहकार्याने प्रेरणेने चालू असलेला हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उत्सव सोहळा आणि या उत्सव सोहळ्याचं हे 30वे वर्ष 3ऱ्या तपाकडे आपली या ठिकाणी वाटचाल आणि आजची ही जागराची कीर्तनाची सेवा आमचे हरिभक्तपरायण आदरणीय श्री हेमंत महाराज मोरे यांच्यातर्फे या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या कीर्तनाकरता परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं आमचे साळुंके महाराज असतील उद्या त्यांची कालेशी कीर्तनाची सेवा आहे. आमचे पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच ज्यांच्या नावातच भाग्य आहे आणि आज ते या ठिकाणी कीर्तन वाजवत आहेत हे आमचं भाग्य आहे असे आमचे एकनाथजीवा भाग्यवंत आमच्या परिसरामध्ये उत्तम अशा प्रकारचे कलाकार यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत. भाग्यवान सर या ठिकाणी उपस्थित आहेत. असे सर्व थोर मंडळी आजच्या कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची या ठिकाणी जागराची कीर्तनाची सेवा उद्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होणारी
5 दिवसाचा उत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी करत असतात आणि वारकरी संप्रदायिक नियमानुसार काल्याच्या उपांत्य दिवशी आदल्या दिवशी भगवान परमात्माकडे मागणी मागणारा अभंग घेतला जातो आणि तत् उद्देशाने हा सेवेकरता भगवान परमात्माकडे मागणी मागणारा अभंग घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे क्षेमाची मागणी करतायत। कशाची मागणी करतात? क्षेमाची मागणी करतात। क्षेम म्हणजे काय? क्षेम कशाला म्हणतात? आपण संत वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये, गीतेमध्ये, शास्त्रामध्ये योगक्षेम हे पद ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, बरं। मग योगक्षेम म्हणजे काय? योगक्षेम कशाला म्हणतात? बहुतांश योगक्षेम या पदाचा अर्थ चरितार्थ घेतला जातो। आळंदीला आम्ही जर गेलो तर आमचे सहकारी आम्हाला विचारतात, महाराज मग योगक्षेमाचं कसं काय तुमचं, म्हणजे तुमच्या पोट्या पाण्याचं कसं काय? म्हणजे योगक्षेम याचा लौकिक अर्थ आपण जर घेतला तर पोटा पाण्याचा अशा प्रकारचा विचार केला जातो। पण योगक्षेम याचा खरा अर्थ आपण पाहायला गेल्याच्यामध्ये 2 पद आहेत, एक आहे योग आणि दुसरे क्षेम। योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय? योगाची व्याख्या करत असताना सांगितलं अप्राप्तस्य प्राप्ती योग हा काय म्हणतंय? जी गोष्ट प्राप्त नाही आहे ती प्राप्त होणं याला का म्हणतात? योग म्हणतात। पण कोणती वस्तू सहजासहजी प्राप्त होत नाही, पण झाली प्राप्त, पण तरीसुद्धा एखादी वस्तू प्राप्त जर झाली तर ती टिकवणं फार अवघड असतं। कोणतीही गोष्ट चालू करणं हे सोपं असतं। एखादा उत्सव असेल, सप्ताह असेल, महाराज चालू करणं सोपं आहे। एखादी दिंडी असेल, काढणं सोपं आहे। एकादशीचा नित्यनेम असेल, एकादशीला कीर्तन चालू करणं, चतुर्थीला कीर्तन चालू करणं, हे महाराज सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, पण ते टिकवणं फार अवघड आहे, बरं का? जे प्राप्त केलं जातं त्याला योग म्हणतात, परंतु जे टिकून ठेवलं जातं प्राप्तस्य परिपालनम क्षेमः, प्राप्त झालेली गोष्ट जी आहे ती टिकून ठेवणे याला का म्हणतात? क्षेम म्हणतात। जगद्गुरु तुकोबाराने या ठिकाणी योगाची नाही मागणी केली, या ठिकाणी क्षेमाची मागणी करतायत। भगवान परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे, पण त्या भगवान परमात्माच्या संबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा क्षेम व्हावा याच्याकरता क्षेमाची मागणी करतात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागतायत। काय करतात? कोण मागतायत? जगद्गुरु तुकोबाराय मागतायत। काय मागतात त्याचा विचार आपण थोडक्यात केलेला, पुढे त्याचा आपण सविस्तर या ठिकाणी विचार करू। पण जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतायत, संत महात्मे देवाकडे मागतायत, हे बोलणं सुद्धा शोभतंय का? आणि हे बोलणं सोपयुक्त अशा प्रकारचं आहे का? कारण आपण या गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत देवाकडे मागतायत याचा आपण जर विचार जर करायला गेलो तर एखाद्याकडे देवाकडे काय, एखाद्याकडे कोणाकडे मागण्याचा निषेध संत महात्म्यांनी काय झालेला आहे? केलेला आहे। मागण्याचा संत महात्म्यांनी निषेध केलेला आहे। भिक्षापात्र करी ब्रह्मांड ठेंगणे हात बसरी जिणे धिक त्याचे। धिक म्हणजे काय? धिक्कार, हात पसरण्याचा संत महात्म्यांनी काय केलेलं आहे? धिक्कार केलेला आहे। त्या जगण्याला सुद्धा लाजीरवाणे म्हटलेले। भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाणे म्हणजे दुसऱ्याकडे हात पसरणं हे साधू संतांना पटत नाही। याचा साधू संतांनी जाहीर काय केलेलं आहे? जाहीर म्हणतो बरं का, जाहीर काय केलेलं आहे? निषेध केलेला आहे। म्हणजे संत महात्म्यांना कोणाकडे मागायला आवडत नाही, ते कोणाकडे मागत नाही। संत महात्म्यांना कोणाकडे मागायला आवडत नाही, ते कोणाकडे मागत नाही। महाराज प्रतिकूल परिस्थिती जाऊ, अनुकूल परिस्थिती जाऊ द्या, पण प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा संत महात्म्याने कोणाकडेच मागितलं नाही। आजच्या परिस्थिती आपण जर विचार करायला गेलो तर परमार्थाकरता पुष्कळचं वातावरण अनुकूल आहे,
पुष्कळसं त्या काळाचा आणि आत्ताच्या काळाचा आपण जर विचार जर करायला गेलो तर पुष्कळ काळ आपल्याला सध्या परमार्थाकरता अनुकूल आहे. पण तरीसुद्धा एवढं अनुकूल वातावरण जरी असलं तरी सकाळी उठल्या उठल्या देवाकडे मागायचं आपण काय थांबत नाही. ते महाराज असो नाही तर कोणी असो, सकाळी उठल्या उठल्या आपली काय असते, देवाकडे काय असते, मागणी असते. अनुकूल वातावरण असून सुद्धा आपण देवाकडे काय करतो, परंतु त्यावेळेला प्रतिकूल अवस्था असताना सुद्धा संत महात्म्यांनी देवाकडे कधी काय केलं नाही, मागितलं नाही. एवढी प्रतिकूल अवस्था प्राप्त असताना सुद्धा देवाकडे मागितलं नाही. उलट प्रतिकूल अवस्था प्राप्त झाल्यानंतर देवाचे आभार मानले नाही आभार. बरे झाले देवा, बरे झाले देवा, निघाले बरे झाले देवा, निघाले दिवाळे. कोण म्हणेल हो बरं झालं, कोण म्हणेल बरं झालं. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपण महाराज देवाला सुद्धा सोडत नाही. आपण म्हणतो देव काय माझ्याच मागं लागलंय, देवाला का कोण दिसत नाही का काय, म्हणजे आपण देवाला काय करतो, दोष देतो. पण संत महात्म्यांनी प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी देवाचे आभार मानले, पण देवाकडे काय केलं नाही, मागितलं नाही. फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याबद्दलची आपली सेवा काय झाली, करत राहिले. आणि सेवा करता करता भगवान परमात्म्यावर त्या सेवेचं काय झालं, ऋण झालं. संत महात्मे भक्त जी भगवान परमात्म्याची सेवा करतात त्या सेवेचं भगवान परमात्मा काय होतं, ऋण होतं, कर्ज अशा प्रकारचं होतं. आणि ते कर्ज उतरवण्याकरता भगवान परमात्मा काय करतो, आपलं कर्ज उतरवण्याकरता त्या भक्ताची काय करतो, सेवा करतो. आणि ते सुद्धा न सांगता करतो. काय करतो, न सांगता काम करी, सर्व काम करी न सांगता. संत समागमे सर्व भावे हरी. भगवान परमात्मा भक्ताची काय काय कामं करतो हे वेगळं काय सांगण्याची गरज नाही. आपण काकड्यामध्ये मंगलाचरण दुसरं चरण पाहिलं. उच्च नीचे काही निर्णय भगवंत तिष्ठे भावभक्त देखून या दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादसे हा अभंग पूर्ण अशा प्रकारचा वाचा. भगवान परमात्माने भक्ता करता या ठिकाणी काय केलेले, कशा करतो या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. कशा करतो तर त्या भक्ताचं काय झालेलं असतं, ऋण झालेलं असतं, कर्ज झालेलं असतं. त्या सेवेने भगवान परमात्मावर कर्ज झालेलं असतं, ऋण झालेलं असतं. ते ऋण फेडण्याकरता भगवान परमात्मा काय करतो, प्रयत्न करतो. बघा एखादा स्वाभिमानी व्यक्ती असेल ना, त्याच्यावर महाराज कोणाचं 10 रुपयाचं जरी कर्ज असू द्या, त्याला झोप नाही लागत. 10 रुपयाचा तो सारखा बोलत असतो, नाही मला याचं काय करायचं आहे, देणं द्यायचं आहे, मला याचं काय करायचं आहे, देणं जायचं आहे. आणि जो स्वाभिमानी नसतो, सगळ्या बँका ज्यांनी लुटलेल्या असतात त्याला त्या ठिकाणी काही फरक पडत नाही. कोडगा अशा प्रकार झालेला असतो, त्याला काही नाही, कोणाचं देणं घेणं त्या ठिकाणी काही नाही. परंतु भगवान परमात्माला त्या भक्ताचं कर्ज झालेलं असतं, ऋण झालेलं असतं. आणि याच्याकरता त्याची लाज भगवान परमात्माला वाटते. आणि याच्याकरता तो भगवान परमात्मा भक्ताची काय करण्याकरता प्रयत्न करतो, सेवा करण्याकरता प्रयत्न करतो. ज्ञानोबरांत ते ऋणपणा देखून अंगी मी आपुल्या उत्तीर्णता लागी परी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. बरं का, आता तनुत्यागी सांगितले, पण त्याच्या आधी सुद्धा भगवान परमात्मा काय करतो, त्या भक्ताची काय करतो, सेवा करतो. कशा करता करतो तर ते ऋण फेडण्याकरता. कारण भक्त देवाकडे काय करत नाही, मागत नाही. आणि याच्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी ते ऋण फेडण्याकरता त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारची रूपं घेऊन अनेक अशा प्रकारच्या प्राप्त गोष्टी संतांकडे त्या ठिकाणी ठेवतो. पण तरीसुद्धा संत त्याचा काय करत नाही, स्वीकार करत नाही. भगवान परमात्माने त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अनेक रूपं धारण केली. नाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. काय झाले, भगवान परमात्मा काय झालं, कावडीने काय केलं, पाणी वाहिलं की नाही. चोखोबारांच्याकडे काय केलं, चोखोबाची बहीण झाला शारंगर. ही सगळी कामं भगवान परमात्माने कशा करता केली हो, त्याच्यातून त्या कर्जातून का होण्याकरता, उत्तीर्ण होण्याकरता. का बरं भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो, कारण हे भक्त जे आहेत ना हे देवाकडे काय करत नाही, मागत नाही. आणि त्याच्याकरता भगवान परमात्मा काय करतो, त्या ठिकाणी त्यांची अनेक रूपं धारण करून त्यांची सेवा करतो. पण हे ज्या वेळेला
संतांना कळतं की भगवान परमात्मा आपल्याकरता हे रूप धारण करून या ठिकाणी आपली काय केली, सेवा केली. हे ऐकल्यानंतर सुद्धा संत महात्मे ज्याच्यामुळे भगवान परमात्मा आपल्यामुळे त्रास झालेला आहे ती गोष्ट स्वीकारायला तयार होत नाही. बघा, आपण संत वाङ्मय वाचा, संत चरित्र पहा. ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याने अनेक रूप धारण करून संतांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याने आपली या ठिकाणी येऊन सेवा केली. त्याच्याबद्दल संत महात्म्यांनी खेद व्यक्त केला आहे. अरे देवा, आमच्यामुळे तो या ठिकाणी कष्टी झाला. अरे देवा, आमच्यामुळे तुला या ठिकाणी दुःख सहन करावं लागलं. अरे देवा, आमच्यामुळे तुला हा या ठिकाणी त्रास झालाय. तुला ज्याच्यामुळे त्रास होईल ती गोष्ट आम्ही करणार नाही. साधू संतांनी काय विचार करा, देवाला ज्याच्यामुळे त्रास होतोय ती गोष्ट आपण काय व्हायची नाही, करायची नाही. आणि त्याच्याकरता साधू संतांनी त्या गोष्टीचा काय केला, त्याग केला. काय संसारिक गोष्टीसाठी भगवान परमात्म्याला येऊन आपली या ठिकाणी सेवा करायला लागते आणि याच्याकरता साधू संतांनी संसाराचा सुद्धा काय केला, त्याग केला. पण देवाकडे काय केलं नाही, मागितलं नाही, देवाकडे हात पसरले नाही. भगवान परमात्म्याने अनेक रूप धारण करून त्या ठिकाणी संतांची दुर्बलता करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारांकडे नजरा घेऊन गेले नव्हते का? गेले होते, परंतु तुकोबारांनी त्याचा काय केला नाही, स्वीकार केला नाही. आणि मग ज्या वेळेला संत महात्मे या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा करत राहतात आणि भगवान परमात्म्याकडे काही मागत नाही त्यावेळा तो भगवान परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होतो आणि हे भक्त आपल्याकडे काहीतरी मागतील याच्या आशेने त्यांच्याकडे काय करत असतो, पाहत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, दिल्यारुकडे मनोरथ, दिल्यारुकडे मनोरथ, दिल्यारुकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, Yeah.